नसेल तर खाली उतर, नसता हार मान, नसता काम कर. म्हणतोय मला जे पाहिजे ते देणार का? देईन देईन. काय हवंय तुम्हाला? अभंगाचं प्रथम चरण. हरिदासाची सर्वांनी एकदा हात वर करा. मुखानं भगवंताचं नाम हाताने टाळी वाजवा. प्रेमानं सर्वांनी एकदा भजन करा. विठोबा रघुमाई मनसी काही मागा हिची दिगा पांडुरंगा. आता काय मागू 10 वाजून गेल्या. आता वेळ मागून काय मागू? फक्त 10 मिनिटं. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला हवं ते देणार असेल तर मागतो. भगवान म्हणतात देतो, तुम्हाला काय हवं ते मागा. महाराज म्हणतात मला द्यायचं असं ते एक दे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मला हरिदासाच्या घरी इथून पुढे जन्माला घालत असताना हरिदासाच्या घरी जन्माला घाला. का बरं? श्रीमंताची घरी मज उपजवा जन्मांतरी. एखाद्या मंत्र्याची घरी मज उपजवा जन्मांतरी. एखाद्या खासदाराची घरी, एखाद्या आमदाराची घरी मज उपजवा जन्मांतरी. एखाद्या सावकाराची घरी मज उपजवा जन्मांतरी. का बरं? नाही. श्रीमंताच्या घरी मानवाचा जन्म घेण्यापेक्षा संतांच्या घरी कुत्र्याचा जन्म घ्यावा आणि आपलं जीवन आनंदी बनावं. श्रीमंताचा कुत्रा होण्यापेक्षा देवाचा कुत्रा व्हावं, संतांचा कुत्रा व्हावं. तुझे दारीचा कुत्रा नको मुकोलू दातारा. व्हावे त्याची द्वारी श्वान याती. वैष्णवांच्या नानी होईन किडा. संतांच्या नानीतला किडा होऊन राहावं, पण दुर्जनाच्या दारातला मानव सुद्धा होऊ नये. जीवनाचं पतन आहे पतन. साधूच्या दारामध्ये जन्म मिळणं हे भूषाने, दुर्जनाच्या दारामध्ये जन्म मिळणं हे दुषेने. म्हणून मला देवा संतांच्या दारात जर जन्म दिलास तर संतांच्या घरी काय असतं? वैष्णवा घरी सर्व काळ.
मागत असताना सुद्धा आपल्याला मागायची अक्कल पाहिजे. अक्कल म्हणजे ज्ञान. अक्कल म्हणजे आपली तर दिवाळं नाही म्हणत, आपल्याला ज्ञान पाहिजे. काय मागावं की कसं मागावं. भौतिकतेमधल्या मागण्यापेक्षा परमार्थातलं मागावं. आम्ही तर पंढरपूरला चाललो की पंढरपूरला आमच्या वारीत लागायच्या अगोदर 50 फुटावर सुरू असते अर्ज देवाकडे. देवा तुला कसं कळना, माझ्या बीबीचं आता लग्न व्हायचंय, शेजाऱ्याचं 2 एकर निघालंय, शेजारचा प्लॉटवाला मागा लागलाय, ह्याच म्हणतोय तुला कसं कळना, 8वा लवकर लागून द्यायचा. लागायचं वाटतं 8वा